तुम्हाला मीडिया फील्डमध्ये करिअर करायचंय का? किंवा तुम्हाला पत्रकार व्हायचंय का? किंवा आरजे किंवा मीडिया म्हणजे टेलिव्हिजन किंवा फिल्म मध्ये काहीतरी करिअर करायचंय का? आता त्याच्यासाठी कोर्सेस बरेच आहेत. MACJ किंवा BACJ, जर्नलिझम मध्ये बॅचलर्स किंवा जर्नलिझम मध्ये मास्टर्स किंवा मीडियामध्ये मास्टर्स किंवा मीडियामध्ये बॅचलर्स, या डिग्री बऱ्याच आहेत. पण त्याच्यासाठी जी एंट्रन्स आहे, त्याचं प्रिपरेशन किंवा त्याच्यासाठी जी तयारी लागते ती कशी करायची हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणूनच अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता मी मीडिया फील्डमध्ये जेव्हा डिग्री घेतली तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की मीडिया फील्डमध्ये अशी एंट्रन्स टेस्टही असते आणि त्याच्यासाठी काही प्रिपरेशनही करावं लागतं. पण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक डिग्रीच्या अशा काही टेस्ट वेगळ्या असतात, अशा काही एंट्रन्स वेगळ्या घेतल्या जातात आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी काही ठराविक सिलेबस असा नसतो. तो सिलेबस आपणच डिफाईन करायचा असतो आणि म्हणूनच त्याच्यासाठी लागणारा सगळा गायडन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. या सगळ्या मीडिया फील्ड्समध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या वेगवेगळ्या डिग्रीज पण असतात आणि त्याचे कोर्सेसही वेगळे असतात किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. पण मुळात आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपण दोन वेगवेगळ्या पद्धतींना याची विभागणी करू शकतो. म्हणजे एक आर्ट फील्ड मधले काही कोर्सेस आणि मॅनेजमेंट रिलेटेड काही कोर्सेस. म्हणजे मीडिया मॅनेजमेंट सुद्धा वेगळी असते आणि आर्ट रिलेटेड जे मीडियाचे कोर्सेस असतात ते खरोखरच त्याच्या स्किल्सवरती किंवा ॲक्टिंगवरती किंवा सिनेमॅटोग्राफी आणि या सगळ्या विषयावरती खूप जास्त भर देऊन काम करतात. पण मॅनेजमेंट रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत तर ते साधारणपणे मीडिया मॅनेज कसा केला जातो किंवा त्याच्या पाठीमागचं जे बजेटिंग असतं किंवा डिस्ट्रीब्युशन असतं, प्रोड्यूस करण्यामागची जी सगळी प्रोसेस असते, तर त्या सगळ्या बाबतीत खूप जास्त सखोल विचार केला जातो. पण या सगळ्याच्या एंट्रन्स टेस्टमध्ये काही गोष्टी कॉमन असतात, त्या आपण बघूया. आता मीडिया फील्ड हे खूप ॲनालिटिकल फील्ड आहे. म्हणजेच इथे स्वतःचं मत जितकं स्ट्रॉंग असतं, जितकं क्लिअर असतं, तितकं तुम्ही ते एंट्रन्स टेस्ट चांगल्या पद्धतीनं पास होऊ शकता किंवा चांगल्या पद्धतीने देऊ शकता. आता तुमची मतं स्ट्रॉंग होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय, करंट अफेअर्स काय आहेत, कुठल्या गोष्टीबद्दल जास्त चर्चा होतीये किंवा कुठल्या गोष्टीबद्दलची बातमी जोरात लोकांपर्यंत पोहोचतीये किंवा चर्चेत राहतीये कुठली जास्त बातमी, स्पोर्ट्स फील्डमध्ये काय होतंय, पॉलिटिकल फील्डमध्ये काय होतंय, या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून काही गोष्टी आपल्याला माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा काही गोष्टी या प्रॉमिनंटली आम्हाला करायला सांगितल्या गेलेल्या की साधारणपणे तुम्हाला न्यूजपेपर वाचलाच पाहिजे किंवा स्वतः आर्टिकल लिहिलंच गेलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतःची मतं पेपरवरती किती चांगल्या पद्धतीनं मांडू शकता याची टेस्ट असणं. या सगळ्या गोष्टीसाठी सराव खूप महत्त्वाचा असतो आणि जो माझा नव्हता आणि त्यामुळे मला थोडीशी अवघड गेली ती टेस्ट आणि मी हे सगळं पहिल्यांदाच फेस करत होते, त्यामुळे मला थोडंसं कठीण गेलं हे सगळं फेस करताना. पण मला असं वाटतं की आत्ता कॉम्पिटिशनच इतकी आहे की जर या स्किल्स तुमच्या नसतील तयार किंवा तुम्ही या गोष्टीसाठी तयार नसाल तर कदाचित तुमची ॲडमिशन होणार नाही, इथपर्यंत सुद्धा गोष्टी जाऊ शकतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की रोजच्या रोज पेपर वाचणं किंवा स्वतःची मतं पेपरवरती उतरवणं चांगल्या शब्दात, हे या प्रकारच्या स्किल्स असणं गरजेचे आहेत. आजूबाजूला काय चाललंय याची माहिती असणं
आणि योग्य माहिती असणं, ती योग्य शब्दात मांडणं किंवा चर्चा करताना सुद्धा तुम्ही कसं बोलतायत, जी बोलण्याची स्टाईल कशी आहे, तुम्ही तुमची मतं किती स्पष्टपणे समोरच्यापर्यंत पोहोचवताय, या सगळ्या स्किल्स इथे बघितल्या जातात. आता हे जे एंट्रन्स टेस्ट होते, या सगळ्यामध्ये काही ऑप्शनल क्वेश्चन्स सुद्धा असतात. काही टिक मार्क्स क्वेश्चन असतात. तर त्या सगळ्या क्वेश्चनसाठी आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक 4 टॉपिक आपण बघूया. ते म्हणजे करंट अफेअर्स, कम्युनिकेशन स्किल्स जे मी आत्ता म्हटलं, लिंग्विस्टिक्स म्हणजे इंग्लिश किंवा मराठी. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की इंग्लिशच आलं पाहिजे तुम्हाला, इंग्लिशमधनंच तुम्ही बोललं पाहिजे, पण मराठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. मला असं वाटतं विचारांची स्पष्टता इथे जास्त बघितली गेलेली असते. आता कोणताही एक चित्रपट घ्या किंवा कोणतीही एक डॉक्युमेंटरी जेव्हा तुम्हाला दाखवली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलचं मत मांडता आलं पाहिजे, ही सुद्धा एक स्किल आहे. कॅमेरासमोर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस आपण करणं गरजेचं आहे. आता हे सगळं एंट्रन्सला येत नाही, पण एंट्रन्स नंतर जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू येतो, त्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि या सगळ्याचा एकंदरीत तुमचं सादरीकरण जे आहे किंवा एकंदरीत परफॉर्मन्स घेतला जातो आणि त्याच्यावरनंच तो रिझल्ट लावला जातो. तर मला असं वाटतं की या ॲनालिटिकल ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही आत्तापासून जर का प्रिपेअर करायला चालू केलं, तर एंट्रन्स तुमचे एकदम सोपी जाईल आणि तुम्हाला हव्या त्या कॉलेजमध्ये मला असं वाटतं की ॲडमिशन मिळायला एक रस्ता तुम्हाला मोकळा होऊ शकतो. आता मीडिया फील्डमध्ये फक्त एक्झाम महत्त्वाची नसते, तर तिथे स्किल्स महत्त्वाच्या असतात. एक्झाम तुम्ही क्लिअर करून जालही, पण जर का तुमच्याकडे त्या स्किल्स डेव्हलप नसतील किंवा त्या स्किलमध्ये तुम्हाला रुची नसेल, तर पुढे अवघड होतं. तर त्या कोणत्या स्किल्स आहेत? तर एक तर तुमची कम्युनिकेशन स्किल्स, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मी न घाबरता किंवा न कचरता लोकांशी संभाषण करता आलं पाहिजे. क्लास समोर प्रेझेंटेशन्स करता आली पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमच्या ह्याच्यात. आता कॉन्फिडन्स हा बिल्ड होऊ शकतो. माझ्यातही नव्हता. मी सुद्धा तो 2 वर्षानंतर, 2 वर्षाच्या मेहनतीनंतर किंवा काही यश, अपयश या सगळ्यामधनं जमा केलेला तो कॉन्फिडन्स आहे. तर मला असं वाटतं की तो येऊ शकतो. तो नाही म्हणून मी काही गोष्टी करत नाही, हे कारणं मला असं वाटतं की योग्य नाही आहेत. पण कॅमेऱ्यासमोर बोलता येण्याची इच्छा असणं किंवा काही गोष्टी उत्सुकतेनं करणं, उत्साह असणं, या सगळ्या गोष्टी, स्वतःची मतं मांडणं, या सगळ्या गोष्टी या फील्डसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर त्या तुम्ही जर आजपासून सुरू केलं, तर मला असं वाटतं 12वी नंतर किंवा एखाद्या डिग्रीनंतर तुम्ही चांगल्या मीडिया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अगदी रेडी असाल असं वाटतं. या काही चुका ज्या मी केल्यात त्या तुम्ही करू नका प्लीज. मी करंट अफेअर्स अजिबातच लक्ष दिलं नव्हतं, जे मला खरंच नंतर खूप महागात पडलं. मला बोलायला आवडायचं, मला लिहायलाही आवडायचं, पण मी त्याची कधी प्रॅक्टिस केली नाही. तेही मला नंतर त्याचा खूप त्रास झाला. ऑफकोर्स मी एंट्रन्स टेस्ट देऊनच मीडियामध्ये ॲडमिशन घेतली होती, पण तरीसुद्धा तेव्हा कॉम्पिटिशन इतकी नव्हती म्हणून मला ॲडमिशन मिळाली. पण याचा नंतर मला परिणाम दिसून आला. तर तसं तुम्ही करू नका. कन्सिस्टन्सी म्हणजे एखादी गोष्ट प्रॅक्टिस न करता तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा तुम्हालाही कळत नाही कशा गोष्टी आपल्यासाठी वर्क होणार आहेत किंवा नाही होणार आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस करा या गोष्टींची. आपोआप कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, आपोआप लिहिता येत नाही, आपोआप स्पष्टता येत नाही, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची असते. सतत आपण आपल्याशी बोलणं गरजेचं असतं. सतत आरशासमोर थांबून त्याची रिहर्सल करणं गरजेचं असतं. एक वाक्य मी कसं बोलले म्हणजे ते लोकांसमोर जास्त प्रभावीपणे जाईल याची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस न करता मी एंट्रन्स दिली. माझी एंट्रन्स
झाली, मला ॲडमिशन मिळाली. पण आत्ताचा काळ तसा नाहीये. आत्ता हा खूपच कॉम्पिटिशनचा काळ आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मगच एंट्रन्सला सामोरं जा आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की यातनं अगदी तावून सुलाखून बाहेर पडाल आणि उत्तम मीडिया कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल, याबद्दल शंका नाही. तर याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. हा झाला फक्त बॅचलर आर्ट फील्डमध्ये जेव्हा आपण एंट्री घेतो त्याची एंट्रन्स टेस्ट कशी असते याच्याबद्दलचा हा अगदी थोडक्यात व्हिडिओ होता. जर तुम्हाला याच्याबद्दल खरंच डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर मी याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ नंतर पुन्हा घेऊन येणारच आहे. पुन्हा मॅनेजमेंट फील्डसाठी काही वेगळे कोर्सेस आहेत तर त्याच्याबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित असेल तसंही मला कमेंट करून सांगा. आपण त्याबद्दलचाही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमची मीडिया एंट्रन्सची तयारी कशी चालली आहे ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आजूबाजूच्या लोकांबरोबर शेअर करा ज्यांना मीडिया फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण दर शुक्रवारी आपण पॉडकास्ट, स्टोरी टेलिंग, कॉन्टेंट क्रिएशन, कॉन्टेंट रायटिंग आणि अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबत व्हिडिओ घेऊन येतच असतो. काही क्रिएटिव्ह व्हिडिओज घेऊन येत असतो. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा शेअर द स्टोरी. भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह. तोपर्यंत शेअर द स्टोरी, कारण एव्हरी स्टोरी मॅटर्स.